सरनाईक बोला आपण. सभापती महोदय, सन्मान्य मंत्री महोदयांना याचं जे उत्तर दिलेलं आहे ते असमाधानकारक आहे, उत्तर दिशाभूल करणार आहे आणि चुकीचं आहे. याचं कारण असं आहे की 14/10/24च्या निर्णयानुसार अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आलेली नाही आहे. अर्थसंकल्पात निधीची तरतूदच करण्यात आली नाही आणि त्या ठिकाणी सन्मान्य मंत्री महोदय म्हणतात की आम्ही या परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर कारवाई चालू आहे. माझी हेच शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की दिनांक 14 ऑक्टोबर 2024चा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विना व अंशतः अनुदानित शाळांना व तुकड्यांना अनुदान टप्पा वाढ संदर्भात शासन निर्णय तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबतची ही लक्षवेधी आहे. सन्मान्य महोदय, दिनांक 14 ऑक्टोबर 24च्या शासन निर्णयानुसार विचारा सरनाईक साहेब 1 जून 2024 पासून अंशतः अनुदानित शाळेला 20% वाढी टप्पा अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय होता. सन्मान्य सभापती महोदय, हा निर्णय योग्य रीतीने होत नसल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. भविष्यात चिंतेचे कित्येक हार्ट अटॅकने मरण पावलेले आहेत, तर कित्येक जण आत्महत्या करीत आहेत. इतकी ही गंभीर समस्या तयार झालेली आहे. कारण की टप्पावाढीच्या आशेमध्ये अनेक शिक्षक जवळपास त्या ठिकाणी आंदोलन 65 दिवसापासून त्या ठिकाणी केलेलं आहे. एक दिवस काम करून जर मोबदला मिळाला नाही, माणूस अस्वस्थ होतो, तर कर्मचारी मागील अनेक वर्षापासून प्रश्न घ्या डायरेक्ट. सर, या ठिकाणी शिक्षकाच्या आत्महत्या होऊन राहिलेल्या आहेत. या ठिकाणी एक नागरगोजे नावाचे शिक्षक गेल्या 18 वर्षापासून त्यांना विना वेतन काम करत आहेत, तर त्यांनी आत्महत्या केली सर. आणि हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. टप्पा वाढ ही मिळाली पाहिजे शासनाकडून, ही आमची प्रामुख्याने सर्व शिक्षक आमदारांची इच्छा आहे, सर्व पदवीधर आमदारांची इच्छा आहे. आणि यासाठी आम्ही शासनाचे वारंवार मुख्यमंत्री साहेब असतील, शिक्षण मंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब, वित्त मंत्री या सर्वांना भेटून सांगून राहिलो की आम्हाला हे टप्पा वाढ देण्यात यावी. 1 जून 2024 पासून आपण टप्पा वाढ देण्याचं या ठिकाणी हा इतिहास झालेला आहे की आपण असा निर्णय घेतल्याच्या नंतर देखील या कॅबिनेटमध्ये हा विषय या सभागृहामध्ये अर्थसंकल्पामध्ये तेव्हा त्याच्यासाठी निधी येत नाही सर. अशा प्रकारे या ठिकाणी 56 दिवस आंदोलन शिक्षकाच्या समन्वय समितीने केलं आणि त्या ठिकाणी पुनश्च शिक्षक समन्वय संघ आंदोलन 5 मार्च विचारा प्रश्न. या ठिकाणी सर या ठिकाणी लक्षात घ्या की 8 मार्चच्या दिवशी महिला शिक्षिकांनी देखील तोंडाळा खाला फासून त्या ठिकाणी शासनाचा निषेध केलेला आहे की ज्या दिवशी आपण जागतिक महिला दिवस असतो. आपल्याला कल्पना आहे की 2 दिवसापूर्वी धनंजय नागरगोजे यांनी आपली आत्महत्या केलेली आहे. याच्यासाठी माझा शासनाला प्रश्न असा आहे, सन्मान्य सभापती महोदय, 14 ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागासाठी 2,995 कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधून 926 कोटी रुपये परावर्तित करून या शाळांना आपण न्याय देणार का? दुसरा माझा प्रश्न असा आहे, तसेच 2 दिवसापूर्वी धनंजय नागरगोजे यांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबाला शासन 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे का? 10 लाख जरी दिले तर आपल्याला फार बर 50 लाख रुपये सर. सन्मान्य सभापती महोदय, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना शासनाकडून सेवेत अकाली मृत्यू झाल्यास कोणतेही लाभ त्यांना मिळत नाही. त्यांच्या कुटुंबांना मिळत नसल्यामुळे त्यांचे जीपीएफ किंवा एनपीएस खाते उघडून त्यांना लाभ देण्यात येणार का? असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय. आमचं सभागृहामध्ये सर्व शिक्षक आमदारांचा आणखी पदवीधर आमदारांचा आपण समाधान करून द्यावं एवढी अपेक्षा या प्रश्नाच्या माध्यमातून आहे. अतिशय जीव कासा विसून राहिलेला आहे सर. अनेक लोकांना हार्ट अटॅक आलेला आहे, अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडून राहिलेले, अनेक शिक्षकांना आत्महत्या केलेली आहे. सभापती महोदय, टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे आणि या संदर्भामध्ये जे काही टप्पा अनुदानाच्या संदर्भात पात्रतेचे जे काही निकष आहेत ते तपासून जे पात्र ठरणाऱ्या शाळा आहेत तर त्या शाळांना अनुदान मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. नागरगोजे यांच्याविषयी जे काही आपण मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे
नागरगोजे हे शिक्षण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक होते। ती दुर्दैवी जी काही घटना त्या ठिकाणी झालेली आहे, निश्चितपणे या संदर्भामध्ये विभागाच्या मंत्री महोदयांच्या कानावर घालून या संदर्भामध्ये पण सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली जाईल। आजगावकर महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं हे अगदी मोघम असं उत्तर आहे। कारण तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की 1 जूनपासून हे अनुदान दिलं जाईल आणि त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाईल असा सभागृहामध्ये दिलेला शब्द होता। त्याची हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झालीच नाही। त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा या शिक्षकांसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही। आज आझाद मैदानावर हे हजारो शिक्षक त्या ठिकाणी आंदोलन करतायत। त्यामुळे जर बघितलं की हे आत्महत्या होत आहेत, कोण हार्ट अटॅकनं त्या मृत्यू होतोय, तर या ठिकाणी मंत्री महोदय जी 3086 कोटीची जी तरतूद आहे यातील जी अतिरिक्त रक्कम आहे ती या ठिकाणी टप्प्यावरच्या शिक्षकांसाठी त्यांनी द्यावी आणि ती आपण देणार का? त्याचबरोबर त्या ठिकाणी संच मान्यता देखील या वाटप केलेल्या नाहीत। या संच मान्यता कधी वाटप होणार याचंही मला वाटतं या ठिकाणी मंत्री महोदयाने उत्तर द्यावं। कारण नेमकं त्या ठिकाणी हा टप्पा कधी मिळणार हे जर माहीत झालं तर मला वाटतं या ठिकाणी या शिक्षकांचं नक्की समाधान होईल, नक्की समाधान होईल। मंत्री महोदय, सभापती महोदय, मी उत्तर देताना सांगितलं की या संदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे। सन्माननीय सदस्य महोदयांनी जो काही पर्याय या ठिकाणी ठेवलेला आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी तपासून घेतला जाईल आणि लवकरात लवकर खरं जर बघायला गेलं तर टप्पा अनुदानाचे जो काही इतिहास आहे हा सन 2000 पासूनचा आहे आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये जे जे काही वेळोवेळी निर्णय झाले त्या निर्णयांची अंमलबजावणी करणं ही आपली सर्वांची निश्चितपणे जबाबदारी आहे आणि म्हणून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय या संदर्भातले घेतले जातील। धन्यवाद। बीड जिल्ह्यातले नागरगोजे हे शिक्षक मृत्युमुखी पावले, त्यांच्या घरच्या मंडळीला किंवा मुलाला शासकीय नोकरी देणार का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, जे महाराष्ट्रामध्ये 4 शिक्षकांची आत्महत्या झाली त्यांना 50 लाख रुपये अनुदान देणार का? त्यानंतर संच मान्यता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पोर्टलला भरती होत नाही, त्यामुळे संच मान्यता हे कधी होणार आहे? सभापती महोदय, सन 2024-25 ची संच मान्यता करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। काही तांत्रिक त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आहेत। अभ्यंकर सभापती महोदय, माझे या संदर्भात 4 प्रश्न आहेत। 10 ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 58,400 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदानाच्या योग्य त्या टप्प्याचे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय हा झालेला आहे। अनुदान वितरणाच्या मंत्रिमंडळाचा निर्णय अंमलात न आणल्यामुळे आता त्यांचा प्रश्न झाल्यानंतर अनुदान मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे, तो निर्णय अंमलात न आणल्यामुळे मंत्रिमंडळाचा होत असलेला अवमान दूर करण्यासाठी तात्काळ 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे अनुदान वितरित केल्या जाईल का? हा माझा पहिला प्रश्न आहे। टप्प्याच्या अनुदानाचे जे निर्णय आहेत शासन निर्णय आहेत आणि ते मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर घेतलेले आहेत। त्यामध्ये 11/10/2000चा पहिला निर्णय आहे, 20 जुलै 2009चा दुसरा मंत्रिमंडळाच्या नंतर घेतलेला निर्णय आहे आणि आता 15/11/2011च्या शासन निर्णयाप्रमाणे 5व्या वर्षी 20% आणि क्रमशः 9व्या वर्षी 100% अनुदान देण्याची शाश्वती त्यामध्ये अंतर्भूत आहे। हे सर्व शासन निर्णय अधिक्रमित झाले आहेत काय? हा माझा पहिला प्रश्न आहे। याच्यामधला दुसरा प्रश्न आहे, आणि जर हे
जर हे शासन निर्णय अधिक्रमित झाले असतील तर त्याचा उल्लेख कोणत्या शासन निर्णयामध्ये आहे? माझा तिसरा प्रश्न आहे, तसे जर नसेल तर 15/11/2011 मंत्रिमंडळाने मंजूर केलेले प्रचलित अनुदानाचे धोरण मंत्रिस्तरावर बदलणे आणि त्यास अनुसरून 19 सप्टेंबर 2016 आदेशाने शाळा कोणत्याही टप्प्यावर असो त्या शाळेला 20% अनुदानाच्या टप्प्यावर गोठवून ठेवणे शासनाच्या बिझनेस रूलमध्ये बसणारे आहे काय? आणि सरसकट अनुदानाचे तत्कालीन मंत्र्यांनी दिलेले आदेश दुरुस्त करून प्रचलित टप्पा अनुदानाचे मंत्रिमंडळाने मंजूर केलेले धोरण शासन जाहीर करील काय? आणि शेवटचा प्रश्न आहे, शिक्षकाला अर्धपोटी अथवा उपवासी ठेवल्यामुळे अनेक वर्षे दर्जेदार शिक्षणात पहिल्या क्रमांकावरील राज्याला 7व्या क्रमांकावर ढकलण्यात आले आहे. टप्पा अनुदानाचे प्रचलित धोरण संस्थगित करून शिक्षणात राज्याला देशात शेवटचा क्रमांक गाठायचे आहे काय? मंत्री महोदय, दराडेंच्या उत्तरासहित त्यांचं उत्तर द्या. नाही मंत्री महोदय बोला, आपण त्यांचं काय प्रश्न राहिला त्याच्यासहित नाही, उत्तर मला द्या. वाटलं तुम्ही क्लब करायला बोलताय. नाही आपल्याला बोलायचं आहे. सभापती महोदय, टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळ्या शासन निर्णयांचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, खरं म्हणजे 2023चा जो काही शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी सुद्धा जे काही निकष होते त्या निकषांची तपासणी करायलाही 6 महिने कालावधी त्या ठिकाणी लागलेला होता. हो, आणि म्हणून जे काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे तपासणी करणं याच्यासाठीचा जो काही अवधी लागेल तेवढाच अवधी लागणार आहे. आणि ते तपासणी झाले की सभापती महोदय, टप्पा अनुदानाची सुरुवात ही 2000च्या पासूनची आहे आणि म्हणून वेळोवेळी या संदर्भातले जे काही शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्याची पण यादी आहे इकडे. परंतु आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे की आता जे काही निर्णय झालेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि म्हणून या संदर्भातले जे काही कागदपत्र आहेत, जे काही निकष होते त्याची तपासणी केली जाईल आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल. त्याच्यामध्ये सन्माननीय आमदार महोदयांनी जो काही एक पर्याय सुचवलेला आहे त्याचाही शासन सकारात्मक विचार करेल. अभिजित वंजारी. किरण सरनाईक सरांच्या लक्षवेधीच्या माध्यमातून जे सर्व सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले आणि पहिल्या त्यांच्या प्रश्नावर जे मंत्री महोदयांनी उत्तर दिले आणि आताही अभ्यंकर सरांच्या प्रश्नावर जे उत्तर दिले त्याच्यावर आमची हरकत आहे. त्यांचं म्हणणं आहे की अनुदानाच्या टप्पावाढीच्या संदर्भामध्ये जे काही निकष आहे ते तपासले जातील आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांना अनुदान वितरित केलं जाईल अशा पद्धतीचं उत्तर दिलं. मुळात या ठिकाणी गेल्या 16 वर्षापासून या संदर्भामध्ये शासनानं वेगवेगळे जे शासन निर्णय निर्गमित केले तेव्हा त्यांनी त्याची पूर्ण तपासणी केलेली आहे. कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि म्हणून मग 14 ऑक्टोबर 2024चा निर्णय हा शासनानं घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आता तेवढा शासन निर्णय घेतल्यानंतर पुन्हा त्याची तपासणी करण्याची आवश्यकता नाही, निकष तपासण्याची आवश्यकता सुद्धा नाही आहे. आता फक्त आणि फक्त या 60,000 शिक्षकांना त्यांचा तो निधी वितरित करून त्यांना त्या ठिकाणी टप्पावाढ देणं गरजेचं आहे. हे आपण कुठल्या तारखेला देणार असं स्पेसिफिक प्रश्न आमच्या सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदारांचा या ठिकाणी त्याचं कृपा करून उत्तर द्यावं आणि हे उत्तर जर पटलं नाही तर माझी विनंती राहील की आपण सभागृह बंद पाडलं पाहिजे, अन्यथा आपण बहिर्गमन केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलंय या संदर्भामध्ये शासनाची सकारात्मक भूमिका आहे. जो काही शासन निर्णय यापूर्वी घोषित झालेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी, त्याच्यासाठी जे त्या शासन निर्णयामध्ये जे जे मुद्दे उल्लेख केलेले असतील तर ते त्याप्रमाणे मार्गक्रमण करावं लागेल ना, आणि ते मार्गक्रमण करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार. मंत्री महोदयाचं ऐकू आपण. त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. विक्रम काळे. नाही सभापती महोदय, या खात्याला दादा भुसेजी, शिक्षण मंत्री दादा, अर्थमंत्री दादा, हा प्रश्न सभापती महोदय अतिशय स्पेसिफिक आहे
की 10 ऑक्टोबर 2024ला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की ज्या शाळा 20% अनुदान घेत आहेत त्यांना पुढील 20%चा टप्पा म्हणजे 40%, जे 40% वेतन घेत आहेत त्यांना पुढील टप्पा 20% म्हणजे 60%, आणि जे 60% वेतन घेत आहेत त्यांना पुढील 20% म्हणजे 80%. अशा पद्धतीनं दादा हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आणि जे नव्यानं पात्र झाले त्यांना 20%. अशा पद्धतीनं निर्णय घेऊन सभापती महोदय आता 8 ते 9 महिने होत आहेत. त्यानंतर नवीन सरकार सत्तेवरती आलं, नागपूरला या अधिवेशन झालं, त्या पुरवणी मागण्यामध्ये आर्थिक तरतूद व्हायला पाहिजे होती, परंतु मंत्रिमंडळाचं पूर्णतः गठन न झाल्यामुळे खात्याला मंत्री त्यावेळेस नव्हते, म्हणून हा विषय त्याच्यामध्ये झाला नाही. सभापती महोदय ते आम्ही स्वीकारलं, मान्य केलं. सभापती महोदय आता पुरवणी मागण्या झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा ही मागणी मान्य होईल अशी आमच्या सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांनी, राज्यातल्या 60,000 शिक्षकांना आशा होती. सभापती महोदय की दादांकडे शिक्षण मंत्रीपद आलंय आणि अर्थमंत्री दादा आहे म्हणल्यावर आम्हाला वाटलं की याच्यातून निश्चित मार्ग निघणार, पण दादा तुम्ही तर गोलगोलच उत्तर देताय. सकारात्मक सरकार आहे तर मग आम्ही इथं बसलोय कशासाठी? ती सकारात्मकता आतापर्यंत का नाही दाखवली? तुम्ही मंत्रिपदाचं सूत्र हातामध्ये घेतल्यावर पुरवणी मागणी झाली, अर्थसंकल्प झाला, त्याच्यामध्ये ही तरतूद झाली नाही, म्हणून आम्ही टाळं फोडतोय. काल शिक्षकांना आत्महत्या जरी तुमच्या खात्याची नसली, सामाजिक न्याय विभागाची आम्ही मान्य करतोय, पण शेवटी तो शिक्षक आहे आमचा. याच्यापूर्वी तुझा जवळपास 122 शिक्षक, कुणी हार्ट अटॅकने गेलं, कुणी या सगळ्या आर्थिक विवंचनेतून गेलं, म्हणजे किती शिक्षकाच्या आपण आत्महत्या पाहणार आहोत का? शेतकऱ्यासारखे आपण आत्महत्या आपल्या या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्याला शोभणार आहेत का दादा? याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की ठीक आहे, आता अर्थसंकल्प झालेला असेल तर जी आर्थिक तरतूद जवळपास 2100 कोटी रुपयाची आपल्या शिक्षण विभागाला दिलेली आहे तरतूद कशासाठी? की पुढील वर्षाच्या वेतन आणि इतर खर्चासाठी. तर एक मिनिट, त्याच्यामधून ही जी तरतूद दिलेली आहे याच्यामधूनही आपण मार्ग काढू शकतो. त्याला आपल्याला वित्त विभागाकडे जावं लागेल. तेव्हा तसा प्रस्ताव तुम्ही वित्त विभागाकडे पाहून किमान या सगळ्या GR काढल्यामधील ज्या शाळा आहेत त्यांना वाढीव 20% देण्यासाठी किमान या महिन्यापासून तरी वेतन देण्यासाठी आपण परवानगी द्यावी. याबाबतचा प्रस्ताव आपल्या खात्याकडून तातडीनं जाईल का आणि त्याला आपण अर्थमंत्र्याकडे जाऊन मान्यता घेणार का? हा माझा अतिशय मुद्देसूद प्रश्न आहे. तो आपण कराल का हे तातडीनं सांगावं. सकारात्मक हे तर आम्ही ऐकतोय, ते छापलेलंच आहे. तुम्ही सभापती महोदय, मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना पासून सांगतो आहे, टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासनाचं सकारात्मक व्ह्यू आहे. आदरणीय काळे साहेबांनी जो काही मुद्दा अधोरेखित केलेला आहे, निश्चितपणे त्याच्यातनं आपण कसा मार्ग काढू शकतो आणि लवकरात लवकर हे टप्पा अनुदान आपल्या शिक्षक बांधवांच्या पर्यंत कसं देऊ शकतो या दृष्टिकोनातून मार्ग काढला जाईल. लिंगाडे साहेब लास्ट. सभापती महोदय, या टप्पा अनुदानाचा जो प्रस्ताव आहे आणि याचं जाहीर करण्यात आलं होतं निवडणुकीच्या पूर्वी, तर मला असं म्हणायचं आहे की मंत्री महोदयांनी इथं सांगितलं की आम्हाला हे तपासायचं आहे, पण मी मंत्री महोदयाला विचारू इच्छितो की ऑलरेडी 20% शाळा आहे त्या 40, 60, 80 वर जाणार आहे, त्यामुळे त्याला काही तपासण्याची फारशी गरज नाही आहे आणि त्याला आर्थिक तरतूद करून फक्त आपण एक तारीख या ठिकाणी आम्हाला द्यावी की या तारखेपर्यंत आम्ही हे टप्पा अनुदान घोषित देणार आहोत. आम्हाला सर्व आमदारांना अपेक्षित ही तारीख आहे. आपण मगापासून पहिल्या प्रश्नापासून मंत्री महोदय आपण उत्तर देताय की सरकार सकारात्मक आहे. आम्हाला माहिती आहे सरकार सकारात्मक आहे, परंतु आम्हाला ही तारीख पाहिजे की कोणत्या तारखेला आपण हे देणार, हे आम्हाला अपेक्षित आहे. सभापती महोदय, हा एका क्षणामध्ये उत्तर देण्याचा विषय येत नाही. या संदर्भामध्ये शासन जेव्हा सकारात्मक असं बोलतो आहोत तर निश्चितपणे याची अंमलबजावणी जे काही शासन निर्णय यापूर्वीचे आहेत त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणं इथं जो पण कोण असेल त्याची जबाबदारीच राहणार आहे. आणि म्हणून त्याच्यातनं मार्ग काढून आणि अधिवेशन संपण्याच्या पूर्वी पण आपण या संदर्भामध्ये बसूया. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपण जाऊन याच्यातनं सकारात्मक मार्ग काढू. मला वाटतं की हा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित झालेला प्रश्न आणि सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे
आणि शेवटी शिक्षण मंत्री यांनी मान्य केलेलं आहे की आपल्या समवेत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेतो. मला वाटतं आपण आता या संदर्भामध्ये पुढे जाऊया. बैठक सांगितली ना त्यांनी, मंत्री महोदयांनी सांगितली आता